नमस्कार, मी विशाल पाटील. बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा यासंबंधी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतलाय. 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी आणि पर्जन्यमान कमी असलेल्या राज्यातील 50 मंडळातील 931 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. पाणी टंचाई असलेल्या राज्यातील आणखी काही गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती आणि त्यामुळे ज्या मंडळातील गावांमधील आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे आणि कमी पर्जन्यमान आहे अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येतोय. तर या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळामधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कर्ज वसुलीलाही स्थगिती देण्यात आली आहे. तसंच बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची थकीत वीज बिल भरून त्या योजना सुरू करण्यात येत आहेत. तात्पुरत्या स्वरूपातील नव्या योजना सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. तसंच जुन्या योजनांच्या दुरुस्तीसाठीही निधी देण्यात आलेला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता रोजगार हमी योजनेमध्ये 100 दिवसांऐवजी 150 दिवस मजुरी देण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे 150 दिवस मजुरी देण्याचा राज्य शासन विचार करतंय. दुष्काळ असलेल्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती उस्मानाबाद या ठिकाणी काय परिस्थिती आहे तेही आपण पाहिलं. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. तर गेल्या 24 तासात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यात. राज्यकर्त्यांनी दुष्काळ जाहीर केला असला तरी कुठल्याही उपाययोजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्याचं ग्रामस्थ सांगतायत. त्या सरकारनं दुष्काळ जाहीर केला. परत जाहीर केला ह्याच्यातलं काहीच मदत गावाला मिळाली नाही. नुसते खोटे आश्वासनं द्यायला लागले, फेकाफेकी करायले आणि काहीच्याचा फायदा कुणालाच होईना झाला. तरी हे सरकारनं काय एवढं दखल घेणं झाले, निवळ बोगस सरकार आहे. ही कसल्याच पद्धतीची काळजी घेणार आहे. सध्याची परिस्थिती तर लय लोकांची बेकार आहे. आणखीन काय होईल याची गॅरंटी नाही. तरी तात्काळ या सरकारनं जर दखल घेतली तर इथून पुढे होणारे जे अनर्थ आहे ते टाळायला बघते. कमी पर्जन्यमान, डोक्यावर कर्जाचा डोंगर, घरात लग्नाच्या मुली, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. या चिंतेतूनच उस्मानाबादमधल्या तावरसखेडच्या 2 शेतकऱ्यांनी अवघ्या 24 तासात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. 24 तासामध्ये 2 आत्महत्या झालेल्या आहेत. तरी कालच्या शेतकऱ्यानं पॅन्टवर लिहून ठेवले की माझ्या कर्जबाजारीपणामुळे मी आत्महत्या करत आहे. आणि दुसऱ्या शेतकऱ्यानं त्याला 5 मुली आहेत, तरी त्यानं पण खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या केली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला 2 जानेवारीला 55 वर्षीय शिवाजी जनार्दन सगर यांनी संध्याकाळी, तर 48 वर्षीय श्रीपंत गंपू फेरे यांनी 3 जानेवारीला मृत्यूला कवटाळलं. एका शेतकऱ्यानं पॅन्टवर तर दुसऱ्यानं कागदावर आपल्या व्यथा मांडल्या. या आत्महत्यांनंतरही कोणताही अधिकारी किंवा पुढारी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या भेटीला न आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. मला तर माहित त्यांनी कर्ज केलेलं होतं. काय केलं ते मला बी माहित नाही. सांगत होते फक्त आणलेत मी खर्चायला लेकरावासाठी. हे असं काम करून आम्ही बी खात होता. कुठलं आम्हाला कशाच काय नाही. 1972च्या दुष्काळापेक्षा हा दुष्काळ अधिक तीव्र आहे. गेल्या 5 वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास 600 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय. तर गेल्या फक्त 1 वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यातील 128 शेतकऱ्यांनी कर्जामुळे आपली जीवन यात्रा संपवली आहे. दुष्काळाबाबत शासन फक्त घोषणा करतंय. उपाययोजना प्रत्यक्षात उतरत नसल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आपलं जीवन संपवतायत. 5 पुरी आहेत म्हणायचा.
काय करू मी आता ह्या कुठं शेतू एकरभर नाही असं भागायचं माझं. शेतीचं काय तर आत्महत्या केलेली बरी असं म्हणत होतं. शेतीचं कसं ते एकरभर जमीन नापीक असल्यामुळं आमचं काय पिकलं बी नाही. दुष्काळामध्ये उपाययोजना महत्त्वाच्या असतात. कर्ज वसुली थांबली पाहिजे, हाताला काम आणि कामाला दाम मिळाला पाहिजे. पण तसं होत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. रहीम शेख, जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद. तर यंदा बीड जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळ आहे. सरकारच्या उपाययोजना पुरेशा नसल्याचा आरोप शेतकरी करतात. सरकारनं राज्यात दुष्काळ जाहीर करून 2 महिने उलटून गेले तरी दुष्काळी उपाययोजना कागदावरच आहेत आणि त्यामुळे त्यांची अंमलबजावणी कधी होणार असा सवाल शेतकरी विचारतात. या संदर्भात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी. यंदा बीड जिल्हा पुन्हा एकदा भीषण अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना करतोय आणि या परिस्थितीमध्ये सरकारने दुष्काळ जरी जाहीर केलेले 2 महिने उलटून गेले असले मात्र प्रत्यक्षात उपाययोजना संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. काय नेमकी शेतकऱ्याची अवस्था आहे या सगळ्याची माहिती घेण्यासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची टीम थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करत आहे. मला सांगा काय यंदाची दुष्काळी परिस्थिती, दुष्काळ जाहीर झालेला आहे मात्र सध्या शेतकऱ्यांचे कशा पद्धतीने हाल चालू आहेत? आतापर्यंत शासनाचे हालचालच नाही. शेतकऱ्याला जनावराला चारा नाही, पाणी नाही, गावात पाणी नाही, हाताला काम नाही, कुठं एमर्जन्सी मध्ये काम चालू नाही, छावणी नाही, ना दावणीला चारा ना छावणीला चारा. त्याच्यामुळं पालकमंत्री महोदयांनी आणि मुख्यमंत्र्यांनी विशेष काळजी घेऊन काहीतरी काम चालू करावं, काहीतरी शेतकऱ्याच्या हाताला, मजुराच्या हाताला काम मिळणं असं पाहावं. त्याच्यामुळं आमची शेतकरी म्हणून नम्र विनंती कलेक्टर साहेबाकडे, पालकमंत्री पंकजाताईकडे तर ताबडतोब उपाययोजना चालू कराव्यात तरच शेतकरी टिकल, नाही तर हा भयान दुष्काळ आहे आतापर्यंत कधीही न अनुभवलेला. सरकारने जेवढा काही योजना घोषित केल्यात ते सध्या तरी त्यांची मनस्थिती नाही. कारण आता ते आता भावल्यावर उभा राहिलेत, वराड निघले, त्यांना आता परण्या काढायचा आहे. त्याच्या नादामध्ये शेतकऱ्याकडे त्यांचं काही लक्ष नाही. ते काहीच करू शकत नाहीत सध्या. शेतकऱ्याच्या हाताला काम द्यावा, जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था करावा आणि जे काय घोषणा त्यांनी केल्या त्याची अंमलबजावणी करून तात्काळ त्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा. सतत दुष्काळ असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आत्महत्या बरंच दररोज महाराष्ट्रात जवळजवळ 20-25 लोक आत्महत्या करतात या दुष्काळीमुळे आणि शासनाचं ठोस काय अजून या दुष्काळावर उपाय केलेला नाही. ज्या शासनानं घोषणा केल्या त्या हवेत विरघळतात, म्हणजे ठोस त्याची अंमलबजावणी अजून तरी झालेली नाही. आणि जे गावाचे जे टँकरचे प्रस्ताव येतात कलेक्टर ऑफिसला, तहसीलला, पंचायत समितीला, यांचे फार म्हणजे लय मोठ्या पद्धती पंचायत समितीला दाखल करायचा, तिथून तहसीलला, तहसीलकडून कलेक्टरला, आणि ते कलेक्टर साहेब 3-3 वेळेस प्रस्ताव वापस पडतात. त्यामुळं 2-2 महिने टँकर सुद्धा मंजुरी होत नाही. आमचे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफी म्हणजे 7-12 कोरा. आणि दुसरी गोष्ट प्रत्येक मागण त्याला लवकरात लवकर त्या शिथिल करून, अटी शिथिल करून लवकर टँकर मंजूर करणे, एवढ्या 2 मागण्या. या परिस्थितीचा अंदाज घेत सरकारने तात्काळ दुष्काळी उपाययोजना अंमलबजावणी या दुष्काळी उपाययोजनाची केली पाहिजे अशी मागणी आता शेतकरी करतात. कॅमेरामन आदेश वाकळेसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड. शेतकरी नेते विजय जावंधिया यावेळेला आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याशी या संदर्भामध्ये आपण थेट चर्चा करणार आहोत. जावंधिया जी आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये परिस्थिती जी आहे ती बिकट होत चाललेली आहे, दुष्काळ आणखी गडद होत चाललेला आहे. मात्र ज्या वेगानं उपाययोजना केल्या जात आहेत त्या उपाययोजना खरोखरच त्या वेगानं होताना दिसत आहेत का? आता जे शेतकरी सगळे बोललेत, मी खरंच जय महाराष्ट्राचं फार आभार मानतो की त्यांनी वास्तविकता सरकारच्या समोर मांडलेली आहे. हो, पण या सरकारला काही त्याचं घेणं देणं असं वाटत नाहीये. तुमचा इको होतोय, इको होतोय, जरा करता येईल का काही स्टुडिओमधून? हो, आपण करूयात. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, तुम्ही थेट बोलू शकता. हा ठीक आहे. तर मी सुरुवातीपासूनच सांगतोय आणि तुम्ही बरोबर बोललात की हा 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ आहे. आता बघा 18,000 गावं यांनी दुष्काळग्रस्त जाहीर केली, त्याच्यात 900 गावं आणखीन सांगितली. आता ही जी गावं सांगितलेली 931 काहीतरी, आता त्याच्यात केंद्र सरकारने जे नॉर्म्स ठरवले आहेत
त्याच्या बाजूला जाऊन जुन्या नॉर्म्स त्यांनी जाहीर केलेला आहे. आता हे केंद्र सरकार मान्य करणार नाही, राज्य सरकारला त्याचा सगळा जबाबदारी घ्यावी लागेल. पण आता बँकांचं कर्जाचं पुनर्वसन होणार म्हणतात, पण मग राष्ट्रीयकृत बँका यांचं ऐकणार नाही ना. म्हणजे काय करताय सरकार मला हे कळत नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तो सतत मांडतो की जी काही कर्जमाफी यांनी जाहीर केली होती त्या कर्जमाफीचा फायदा ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळाला नाही, ज्यांचं नाव होतं यादीत, त्यांचे पैसे बँकेत जमा झाले नव्हते म्हणून त्यांना बँकांनी कर्ज दिलं नाही, त्यांनी यावेळेस कृषी सेवा केंद्र आणि सावकाराकडनं कर्ज घेऊन आपली शेती उभी केली. 15-20 हजार रुपये त्यांनी प्रति एकरी शेतीत टाकले, ते मातीत गेले. आता ते कर्ज परत कसं करायचं? पुढच्या वर्षी बँकांनी कर्ज दिलं नाही तर काय करायचं? दिलं तर ते कर्ज यांना द्यावं लागेल आणि जुनं उधारी मिळणार कशी? मला असं वाटतंय की अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. या गंभीर परिस्थितीचा कुठेही विचार सुरू नाही. प्रत्येक पक्ष आपल्या सोयीचं राजकारण करताय. तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की या माझ्या सगळ्या शेतकरी भावांनी अत्यंत सडेतोड अशी आपली व्यथा मांडलेली आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र बसावं मुंबईत मंत्रालयात आणि ताबडतोब यांच्यापर्यंत मदत द्यावी. ती मदत देताना सगळ्यात पहिले रोजगार हमी योजनेची कामं युद्ध पातळीवर सुरू करावी, त्यांचे पैसे लवकर द्यावेत, चारा दावडीला द्यावा, पाण्याची व्यवस्था करावी आणि सगळ्यांना धान्य देण्याची व्यवस्था करावी. मला असं वाटतं हे युद्ध पातळीवर जर केलं तर तो माणूस आता जगण्याकरता त्याचा विश्वास निर्माण होईल आणि पुढच्या खरीप हंगामामध्ये त्याला नवीन कर्ज बँकेकडनं मिळेल याची पूर्ण व्यवस्था केली पाहिजे. आणि आत्तापासून मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली साहेबांशी बोलून सगळ्या बँकेंकरता हे आदेश काढून घ्यावेत. आणि शेवटचं तुम्हाला अजून एक सांगतो मी की आता चर्चा सुरू आहे की मोदीजी 3 राज्याच्या पराभवानंतर काही विचार करतात आहेत. मी सुरुवातीपासून म्हणतोय की तेलंगणा सरकारप्रमाणे जे आता झारखंडनी सुद्धा भाजपच्या सरकारने मान्य केलं आहे, 4,000 रुपये किंवा 5,000 रुपये एकरी या खरीपाला त्या शेतकऱ्याला कोणत्याही जातीपातीचं कोणत्याही जमीन धारणेचं बंधन न ठेवता 10 एकराचा शेतकरी असेल त्याला 40,000 किंवा 50,000 रुपयाचा चेक देण्याची घोषणा करावी. त्या शेतकऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण होईल, म्हणजे त्या शेतकऱ्याला जीवन जगण्याचं बळ मिळेल. खरोखरच अनेक उपाययोजना आपण सांगितल्या. बरं, अनेक वेळेला सरकारकडून या उपाययोजनांची घोषणा केली जाते, कागदोपत्री ते असतात, मात्र खऱ्यात अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जाऊ लागलेला आहे. या संदर्भातली चर्चा आणि आपण बातमी आणि बरंच काही पाहणार आहोत ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जय महाराष्ट्र सातत्यानं संपूर्ण राज्यभरातील दुष्काळ तुम्हाला दाखवत आलेला आहे. आता मात्र दुष्काळ आणखी गडद होत चाललेला आहे आणि त्यामुळेच आज चर्चा करण्याची वेळ आली आहे. खरं तर सरकारनं परभणी जिल्ह्याला दुष्काळी म्हणून घोषित केलं, मात्र सध्या कोणत्याही दुष्काळी सवलतीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सामान्य शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही दुष्काळी सवलती अद्याप पोहोचल्याच नाहीयेत असं स्वतः शेतकरी सांगतात. दरम्यान शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पाईकराव यांनी. शासनाने दुष्काळ तर जाहीर केला, मात्र त्याची अंमलबजावणी होते का? आज प्रत्यक्षात आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्यापर्यंत या दुष्काळी सवलती आल्यात का आपण जाणून घेऊ. माझ्यासोबत काही शेतकरी आहे, मला सांगा आपल्यापर्यंत काही दुष्काळी योजनेची जे सवलत असते ते सवलत तुमच्यापर्यंत पोहोचल्या का? खरं आता हा प्रश्न शासनालाच विचारायला पाहिजे की शासनानं दुष्काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी काय सवलती दिल्या. तर नुसती पोकळ घोषणा शेतकऱ्याच्या बाबतीत दुष्काळाच्या संदर्भामध्ये सरकारने केली, परंतु प्रत्यक्षात शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांना कुठलाही दिलासा शासनाच्या धोरणामधून मिळालेला नाही. आता पिढीजात धंदा करणारा हा शेतकरी मायबाप ह्याला जर चाऱ्याचं आणि जनावरांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन होत नसेल तर एअर कंडिशन मधून बसून प्रशिक्षण देणार आहेत का अधिकारी आणि मंत्री? आज सरकारनं कर्जमाफीच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं कर्जमाफी केली. आज 20% देखील शेतकरी त्या योजनेमध्ये पात्र ठरलेले नाहीत.
आणि बँका शेतकऱ्यांना दारात उभे करत नाहीत नवीन कर्ज देण्यासाठी. खरीप पूर्ण गेलेला आहे, रब्बी पूर्ण गेलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडावर प्रमाणे ऊसाचं पीक घेतलं, 2 महिने झालं ऊसाचं गाळप होऊन आणि एक दमडी देखील कारखान्याने दिली नाही. सरकार काय करतं ह्या कारखान्यावरती कारवाई, हा खरा प्रश्न आज दुष्काळाच्या निमित्तानं शेतकऱ्यामध्ये आहे. आतापर्यंत दुष्काळाचं काही सवलत नाही आणि पीकही म्हणजे आता काळे रान आहेत पूर्ण, म्हणजे रब्बी पेरणीच नाही, आता पेरणीचा विषयच नाही. आणि चाऱ्याचं ढोरं वासरं जे आहे ते त्याला चारा सुद्धा पुढे आता अवघड आहे. त्याला आता कुठून चारा आणायचा हे प्रश्न मोठा आहे. हाच प्रश्न आता उपस्थित होतोय की शेतकऱ्यांना शासन कधी हे सवलती देणार. अविनाश पाईकराव, जय महाराष्ट्र न्यूज, परभणी. तर शेतकऱ्यांनी थेट आणि रोखठोक प्रश्न हे सरकारला विचारलेले आहेत. मात्र महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील या संदर्भात नेमकं काय बोलतात तेही पाहूयात. 69 मंडळ आणि 900 गावं नव्याने दुष्काळ घोषित करावा लागेल असं त्या जिल्ह्याच्या कलेक्टरांच्या रिपोर्टवरून आलेलं आहे. चारा मोठ्या प्रमाणात लावण्याची योजना आपण केली. इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांना तर आपण बी दिलं, खतं दिली आणि गाळपेर जमिनी ज्या आहेत त्या 1 रुपयाच्या नॉमिनल शुल्कावर आपण लीजवर द्यायचा निर्णय केला आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे येत आहेत. आज मीटिंगमध्ये आणखीन एक निर्णय आपण केला की काही गोरक्षण संस्थांनी या गाळपेर जमिनी मागितल्या. इरिगेशनच्या नियमामध्ये ते नव्हतं, इंडिव्हिज्युअलला आपण देतो, आज इरिगेशनच्या नियमामध्ये तो बदल आपण केला आणि आता गोरक्षण समित्या सुद्धा गाळपेर जमिनी का चारा लावण्यासाठी 1 रुपयाच्या नॉमिनल फीवर लिजनी घेऊ शकतो असं झालं. शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. विजयजी, आपण पाहिलं की सरकार जरी उपाययोजना करण्यासंदर्भात बोलतंय तरी शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे राहिलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण सोडावं लागतंय. दुसरीकडे शेतकऱ्यांनाच काही खायला नसल्या कारणामुळे त्यांच्याकडे असलेलं जे पशुधन आहे ते देखील आता दावणीला बांधण्याची वेळपर्यंत आलेली आहे. मग हे पशुधन टिकवण्यासाठी त्यांना जी संपूर्ण गोष्ट करावी लागते किंवा ज्या प्रकारच्या उपाययोजना व्हायला हव्या त्या होत नाही आणि त्यामुळेच शेतकरी जास्त पिचत जातो का? कारण एका बाजूला त्यांच्याकडे असलेलं पशुधन जे आहे ते वाचवायचं की मग आपल्या कुटुंबाला वाचवायचं आणि त्याच दुविधेमध्ये असताना स्वतःलाच संपवून टाकण्यासारखा एक निर्णय जो तो शेतकऱ्याला घ्यावा लागतो. अतिशय दुर्दैवी बाब आहे. यावेळेला काय उपाययोजना आपण सांगाल? हे बघा, पाटील साहेब म्हणतात की आम्ही 1 रुपयावर लीजवर जमीन देतोय, चाऱ्याकरता आम्ही मदत करतोय. अहो, आता शेतकरी सांगत होते की काळं रान पडलेलं आहे. अहो, पाणीच नाही म्हणून त्यांनी पेरलं नाही ना. नाही तर काय त्यांनी पेरलं नसतं का आपलं शेत? त्यांनी आपली ज्वारी, रबीची ज्वारी पेरली नसती का? पण मला समजत नाही आहे की हे कुठल्या जगात राहतात आहेत आणि काय मदत करू इच्छितात. अहो, आत्ताच खर या दुष्काळामध्ये जंगल खात्याने ज्या गवताच्या गाठी बांधलेल्या असतात त्या या शेतकऱ्यांच्या गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारने करायला पाहिजे. त्याच्याबद्दल आमचे पाटील साहेब काहीच बोलत नाही. म्हणजे यांना दुष्काळ निवारण कसं करायचं, त्याच्याकरता काय व्यवस्था असते याचीच माहिती नाही असं दुर्दैवानं म्हणायची वेळ येते आहे. तुम्ही परभणी जिल्ह्याचं म्हटलं, परभणी जिल्ह्याचे शेतकरी वारंवार मोर्चे काढतात आहे, कलेक्टरच्या ऑफिस समोर बसतात आहेत. त्यांना पीक विमा योजनेचाही फायदा मिळत नाही आहे. आणि दुष्काळ काय फक्त 20,000 गावांमध्येच आहे का हो? मी सतत म्हणतो आहे की निसर्गाचा दुष्काळ, त्याच्यासोबत आता बाजार व्यवस्थेने केलेला मार, याचा सुद्धा विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांना मदत करताना. कारण आता एकरी 10-15 हजार रुपये जेव्हा शेतकरी खर्च करतो आणि त्याला 2, 3, 4 क्विंटल सोयाबीन जरी पिकलं तर त्याला बाजाराच्या व्यवस्थेत भाव मिळत नाही. आज 4 क्विंटल जरी सोयाबीन पिकलं असेल तर त्याला 12,000 रुपये मिळतील आणि त्याचा खर्च 18,000 रुपये आहे. त्यांनी कसं परत करायचं? आणि दुष्काळ 700 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला असेल तर, अहो, एका दिवसात जर 150 मिलीमीटर पडला तरी तो नुकसान करून गेला ना. मला समजत नाहीये की हे काय करतात आहेत. मला असं वाटतंय की पाटील साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांची एक बैठक बोलवावी आणि आमच्या वेदना ऐकून घ्याव्या पुन्हा एकदा आणि सगळीकडे एकाप्रमाणे मदत करण्याची घोषणा करावी. नक्कीच, अक्षरशः शेतकरी जो तो वेदनेनं विव्हळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र उपाययोजना सरकारकडून कुठल्याही प्रकारे होत नाही आणि तातडीनं ती करावी एवढीच जी आहे या चर्चेअंती आपल्याला बाब समोर येताना दिसते. खूप खूप धन्यवाद विजय जावंधियाजी, तुम्ही या चर्चेमध्ये आमच्याबरोबर सामील झालात त्यासाठी. बरं, सध्या देशामधल्या बळीराजाची अवस्था चांगलीच बिकट झाली आहे.
हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट होताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आपल्या या व्यथा एका शेतकऱ्यानं त्याच्या अनोख्या शैलीत मांडलेल्या आहेत. तर बातमी आणि बरंच काही मध्ये जाता जाता पाहूयात या शेतकऱ्याच्या व्यथा. सगळ्या शेतकऱ्याला मी नम्रतेची विनंती की शेतकऱ्याला मी जीवजोड पाळणा जोडला तर शांतचित्तानं ऐकाव ही माझी नम्रतेची विनंती. पहिल्या वर्षी लावला कापूस, खत बी दिली, पाणी बी दिली, माझ्या हाती पल्लाटी आली, जुबाळा जुरे जू. दुसऱ्या वर्षी पेरलं हायब्रीड, चिमण्यानी त्याचा हुरडाच केला, माझ्या हाती कडबाचा आला, जुबाळा जुरे जू. तिसऱ्या वर्षी लावला ऊस, मला होता ओ कर्जाचं पीस, ऊसाच्या पैशावर बांधीन माडी, अखेरीच्या महिन्यात लावली काळी, जुबाळा जुरे जू. चौथ्या वर्षी लावली केळ, चौथ्या वर्षी लावली केळ, खत बी दिली, पाणी बी दिली, आडतला नेली, हिवशीच झाली, जुबाळा जुरे जू. सहाव्या वर्षी पेरली साळ, सहाव्या वर्षी पेरली साळ, सहाव्या वर्षी पेरली साळ, आला ओ पूर, बसला ओ गाळ, जुबाळा जुरे जू. आता त्या शेतकऱ्याचे सगळे पिकं गेले. आता त्या शेतकऱ्यापाशी काय राहिले? फक्त त्याचं घर आणि राहिली त्याची जमीन. मग अखेरीला काय म्हणलो? अखेरीच्या वर्षी शेत इकलं, घर इकलं, आता रोजगारीवर बरं ढकल,